आंध्र प्रदेशच्या तिरुमलामध्ये श्री भगवान व्यंकटेश्वर स्वामी विराजित आहेत. भगवान विष्णूचे रूपही म्हटले जाते. तिरुपतीमध्ये तुम्ही कसे येऊ शकता, येथे राहण्याचे, खाण्याचे काय काय सुविधा आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन झाल्यावर तुम्ही कोणकोणते पॉइंट इथे बघू शकता, जसं की तिरुपती बालाजीची चरण पादुका, अशा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तिरुपती बालाजी मंदिराला येण्यासाठी तुम्हाला तिरुपती रेल्वे जंक्शनला किंवा नाहीतर रेणीगुंटा जंक्शनला येऊ शकता. रेणीगुंटा रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला तिरुपतीला जाण्यासाठी ओन्ली 30 रुपये बसही मिळू शकतात. तिरुपती बालाजी मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला AC नॉन AC अशा 2 प्रकारचे बसेस मिळतात. AC 130 रुपये तिकीट तर नॉन AC 90 रुपये तिकीट आहे. तिरुपती बालाजीला जाण्याच्या अगोदर तुम्हाला सप्तगिरी चेकपोस्ट लागते. तेथे सर्व भक्तांचे चेकिंग केले जाते. तसेच तिथे प्रायव्हेट गाड्या, बॅग वगैरे सर्व चेकिंग केले जाते. तिरुमलाला वर जाताना तुम्हाला निसर्गरम्य असे ब्युटिफुल नजारा बघायला मिळेल. तिरुमलामध्ये आल्यावर थोड्याच अंतरावर भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांची प्रतिमा दिसते. ते भक्तांची भरपूर गर्दी असते. या प्रतिमेच्या समोर सर्वजण फोटो काढत असतात. तिरुमलामध्ये पोहोचल्यावर सगळ्यात पहिला आपण CRO ऑफिसला जावं लागलं. तिथे लाईनीत थांबून रूम बुक करावं लागलं. रूम बुक 50 ते 1000 पर्यंत तुम्हाला रूम मिळेल. तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यापूर्वी सर्व भक्त स्वामी पुष्करमध्ये साई स्नान करतात. त्यानंतर ते तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जातात आणि तुम्हाला दर्शनासाठी एक पास आवश्यक असते. ते पास तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन करू शकता किंवा तिरुमलामध्ये बी ते मिळून जाईल. मंदिरामध्ये बालाजीची मूर्ती कोणी बनवली नसून ती स्वतःहून येथे प्रकट झाली आहे. तिरुपती बालाजीच्या दिवशी लक्ष्मीचे ते निवासस्थान आहे आणि तिरुपती बालाजीच्या जवळ असल्यास व्यंकटेश्वर स्वामी या नावाने ओळखले जाते. लक्ष्मीबोग ऐकलं तर तुम्हाला या मंदिराच्या जवळ समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येऊ शकतो. आणि जेव्हा हंगामाचा वेळ येतो तेव्हा तिथे दर्शनासाठी तुम्हाला 10 ते 12 तास लागतात. VIP पास असेल तर तुम्हाला 3 ते 4 तासात तुमचे दर्शन होऊन जाईल. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर श्री वराह स्वामीजींचे दर्शन घेणे आवश्यक आहे. तसेच परिसर मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी तिरुपती बालाजी ट्रस्टतर्फे मोफत भोजन दिले जाते. ते भोजन केळी व प्रसाद स्वरूपात जेवण दिले जाते. ते खूप चविष्ट असते. तुम्ही तिरुपती बालाजीला आलात तर तुम्ही तिरुमलाचे जेवण जरूर खावा. तिरुमलाच्या इतर कोणत्याही ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला अन्नप्रसाद केंद्राबाहेर टॅक्सी मिळेल. प्रत्येक माणसी 200 रुपये टॅक्सीला घेतात. अशी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ती टॅक्सी घेऊन जाते. सर्वप्रथम आपण पापविनाथच्या ठिकाणी आधी पोचलो. या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला पायऱ्याहून 5 मिनिटे चालत जावे लागते आणि असे मानले जाते की या ठिकाणाहून वाहणारे पाणी भगवान विष्णूच्या चरणी येते आणि स्नान करणाऱ्या व्यक्तींचे इथे करता त्यांचे पाय शुद्ध होतात आणि इथे सामान्याने गंगादेवी मंदिर बांधले आहे. तुम्ही अवश्य भेट द्या. हे ठिकाण तिरुमलापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तीर्थमध्ये दर्शन झाल्यावर टॅक्सी तुम्हाला आकाशगंगेकडे घेऊन जाते. हे तेच जागा आहे की इथूनच तिरुपती बालाजीच्या अभिषेकसाठी पाणी घेऊन जातात. या ठिकाणी नंबी नावाचा आचार्य राहत होते. खूप लांबून त्यांनी भगवानांचे अभिषेक करण्यासाठी पाणी आणत होते. एक दिवस देवाने लहान मुलाचे अवतार घेऊन त्या आचार्याकडे पाण्याची मागणी केली.
आचार्य बोलले की हे पाणी मी खूप लांबून आणले आहे, त्यामुळे हे पाणी तुला देऊ शकत नाही. भगवानने इथे तीर्थजलाकरामधून पाणी काढले होते. तिरुपती बालाजीचे चरण पादुका, तसेच श्री गोविंदराज मेमोरी टेम्पल आणि श्री व्यंकटेश्वर झुलॉजिकल पार्क. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.